पंढरपुरात कार्तिकी वारीसाठी जे आहे ते लाखो भाविक जे आहे ते आज पंढरपुरात जे आहे ते दाखल झालेले आहेत आणि कार्तिकी वारीचं काय महत्त्व आहे आपण जाणून घेण्यात या आपल्यासोबत जे आहे ते दळवी महाराज आहेत. काय महाराज सांगाल कार्तिकी वारीचं काय महत्त्व असतं, काय सांगाल? कार्तिक वारी निमित्त लाखो भाविक या ठिकाणी देवदर्शनासाठी भगवंताला विठ्ठलाला या ठिकाणी भेटायला येत असतात. त्या दृष्टिकोनातून सगळे वारकरी लाखो वारकरी या पंढरपूर तीर्थक्षेत्रामध्ये दाखल झालेले आहेत. शुद्ध भावनेने भगवंताचं दर्शन व्हावं हा त्यांचा या ठिकाणी मुख्य हेतू असतो. कारण जगातील जेवढी तीर्थक्षेत्र आहेत तिथे कोणत्याही देवाच्या पायाला हात लावायला आपल्याला मिळत नाही, परंतु ह्या भगवान पांडुरंगाच्या आपल्याला चरण दर्शन होतं हे परमभाग्य आहे. लक्षात ठेवा, आज या ठिकाणी आमच्या वारकरी संप्रदायाच्या वतीनं अनेक हजारो भाविक या ठिकाणी पंढरपूर तीर्थक्षेत्रामध्ये आलेले आहेत. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू काशीनाथ दळवी महाराज वारकरी संप्रदायाच्या वतीनं गेले 60 वर्ष ही वारीची परंपरा आहे. या वारीच्या परंपरेनुसार कार्तिकी वारी निमित्त ज्यांचे सगळे महाराजांचे शिष्यगण आहेत हजारो, ते या ठिकाणी येत असतात. त्या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन होत असतं आणि मार्गदर्शनाद्वारे आपल्या महाराजांचं जे वचन असतं बाबाजी, म्हणजे वर्षभरात आल्यानंतर साधकाने कसं वागलं पाहिजे, म्हणजे ते स्फूर्ती घेऊन जातात. चांगले कर्म करा, महाराजांनी जो चारित्र्य संपन्न असलं पाहिजे, आचरण शुद्ध असलं पाहिजे, आपलं कर्म चांगले पाहिजेत. जर आपण आचरण शुद्धतेने चांगले कर्म जर केले तर निश्चितच आपल्याला चांगलं फळ प्राप्त होतं आणि त्या दृष्टिकोनातून सगळे साधक या ठिकाणी येत असतात आणि महाराजांच्या मार्गदर्शनाप्रमाणे वागत असतात. महाराज नेहमी सांगत असायचे, बाबा आपल्याला चांगलं फळ पाहिजे तर आपण चांगले कर्म केले पाहिजेत. जर आपण ज्या पद्धतीनं कर्म करतो त्या पद्धतीनंच आपल्याला फळ प्राप्त होत असतं. म्हणून सगळे महाराजांवरती श्रद्धा ठेवून ह्या ठिकाणी सगळे साधक या ठिकाणी येत असतात. सगळे तीर्थक्षेत्र, सगळ्यात महत्त्वाचं तीर्थक्षेत्र म्हणजे हे आहे. अवघीत तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया, अवघीत पापे गेली दिगंतरी, वेकुंठ पंढरी देखलिया, असं हे पंढरीचं महात्म्य आहे. आणि या पंढरी तीर्थक्षेत्रामध्ये आल्यानंतर खूप सुख शांती समाधान प्राप्त होतं. कारण गरिबांचं दैवत म्हणून पांडुरंगाला ओळखलं जातं. इथं जाती भेद, गरीब श्रीमंत हा कोणही भेद केला जात नाही. भक्त म्हणून प्रत्येकानं या ठिकाणी यावं लागत असतं. म्हणून सगळेजण श्रद्धेने या ठिकाणी येत असतात. मी भगवान परमात्म्याकडे एकच मागणं करतो की ह्या सगळ्यांना सुख शांती समाधान लाभू दे. अनेक नैसर्गिक संकट, ही आपत्ती आलेली आहेत, सगळी दूर होऊन या राज्यामध्ये मला सांगा सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख शांती समाधान प्राप्त होते ही भगवंत चरणी सद्गुरू चरणी प्रार्थना करतो आणि सगळ्यांना या ठिकाणी कार्तिक एकादशीच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. वसीम आतार, लोकशाही न्यूज, पंढरपूर.